इंदापूर सुपरफास्ट न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि या महाराष्ट्र निवडणुकीचे मतदान 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रभर पार पडलं आणि 23 नोव्हेंबरला या ठिकाणी महाराष्ट्राचा विधानसभेचा निकाल हाती आले। तर या निकालामध्ये आपण पाहिलं तर महायुतीला 229 जागांचं बहुमत मिळालं, तर महाविकास आघाडीला 47 जागांवरती अवघ्या 47 जागांवरती समाधान मानावं लागलं। त्यामध्ये अपक्षांनीही 12 ठिकाणी बाजी मारलेली आहे। एकंदरीत पाहिलं तर महायुतीचं सरकार हे महाराष्ट्रामध्ये येणार याच्यात काही शंका राहिलेली नाही। तर महाराष्ट्राचा हा विचार झाला, परंतु आज आपण विश्लेषण करणार आहे ते इंदापूर विधानसभेचं। कारण इंदापूर विधानसभेमध्ये दुरंगी होणारी लढत तिरंगी झाली आणि अपक्षांचा फटका हा नक्की कोणाला बसला आणि अपक्षांचा फटका कोणाला बसणार याकडे महाराष्ट्राने लक्ष दिलं होतं। आज आपण त्याच इंदापूर विधानसभा मतदारसंघाचा थोडक्यात विश्लेषण करणार आहे। ते विश्लेषण आपण जिल्हा परिषद गटाच्या माध्यमातून करणार आहे। या इंदापूर विधानसभेमध्ये एकूण जिल्हा परिषदेचे 7 जिल्हा परिषद गट आहेत। त्या जिल्हा परिषद गटामध्ये नक्की कोणी बाजी मारली, नक्की कोणाला किती मतदान मिळालं आणि कोणाला किती लीड मिळालं याचं सविस्तर विश्लेषण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण करणार आहे। तर चला तर मग पाहूया आपण इंदापूर विधानसभेतला पहिला जिल्हा परिषद गट म्हणजे संसर लासुर्णे जिल्हा परिषद गट। या संसर लासुर्णे जिल्हा परिषद गटामध्ये 13,110 मतदान हे महायुतीचे उमेदवार दत्तात्रय मामा भरणे यांना मिळाले, तर महाविकास आघाडीचे उमेदवार माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना 13,006 मतदान मिळालं आणि तिसरे अपक्ष उमेदवार प्रवीण भैया माने यांना 4,504 मतदान या संसर लासुर्णे जिल्हा परिषद गटामध्ये मिळालं। तर या जिल्हा परिषद गटामध्ये बाजी मारली ते दत्ता मामा भरणे यांनी 104 मताचं लीड घेऊन बाजी मारली। मित्रांनो, तसं पाहिलं तर संसर लासुर्णे हा जिल्हा परिषदेचा विचार केला, या जिल्हा परिषद गटाचा विचार केला तर या जिल्हा परिषद गटामध्ये बोरी, काजळ या इंदापूरच्या पश्चिम भागामध्ये आणि बारामतीच्या जवळचा जो भाग आहे त्या भागामध्ये शोरोयू फाउंडेशनच्या माध्यमातून भरपूर प्रमाणामध्ये कामं झालेली होती। त्या भागामध्ये संसर लासुर्णे जिल्हा परिषद गटामध्ये माजी कृषी मंत्री शरदचंद्रजी पवार साहेब असतील, राजेंद्र दादा पवार असतील, श्रीनिवास बापू असतील, शर्मिला वहिनी पवार असतील, यांचा दांडगा संपर्क त्या जिल्हा परिषद गटामध्ये होता आणि एकंदरीत इंदापूर तालुक्यामध्ये अशा लोकांच्या भावना होत्या, असं लोकांचं म्हणणं होतं की त्या जिल्हा परिषद गटामध्ये माजी मंत्री आणि महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षवर्धन पाटील हे चांगले मतदान घेऊन त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं लीड घेणार आहेत। परंतु तसं न होता त्या ठिकाणी देखील दत्ता मामांना 104 मताचं लीड हे संसर लासुर्णे गटातील मतदारांनी दिलं आहे। दुसरा गट जो पाहिला तर तो गट भिगवण शेटफळगडे जिल्हा परिषद गट। या जिल्हा परिषद गटामध्ये 16,144 मतदान हे दत्तात्रय विठोबा भरणे मामांना झालेलं आहे, तर दुसरीकडे 11,581 मतदान हे महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षवर्धन पाटलांना झालं आहे। तर परिवर्तन आघाडीचे उमेदवार प्रवीण माने यांना या जिल्हा परिषद गटामध्ये 7,776 मतदान झालेलं आहे आणि एकंदरीत पाहिलं तर 4,563 मताचं लीड हे महायुतीचे उमेदवार दत्ता मामा भरणे यांनी घेतलेलं आहे। तिसरा जिल्हा परिषद गट म्हणजे पळसदेव बिजवडी गट। एकंदरीत पाहिलं तर हा जिल्हा परिषद गट प्रवीण भैया माने यांनी या जिल्हा परिषद गटाचं नेतृत्व केलेलं होतं। त्या ठिकाणाहून ते जिल्हा परिषदेला
सदस्य म्हणून निवडून देखील गेले होते। या जिल्हा परिषद गटामध्ये दत्तामामा भरणे यांना 16,034 मतदान मिळालं। तर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना 13,072 मतदान मिळालं। तर एकंदरीत प्रवीण भैया माने अपक्ष उमेदवार त्यांना 7,166 मतदान मिळालं। आणि या जिल्हा परिषद गटात देखील दत्तामामांनी बाजी मारली, त्यामध्ये 2,962 मताचं लीड हे महायुतीचे उमेदवार दत्तामामांनी घेतलेलं आहे। पळसदेव बिजवडी गटामध्ये बिजवडी या ठिकाणी हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वामध्ये असणारा कारखाना कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना आहे। आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांचा ऊस देखील त्या ठिकाणी येतो। त्या ठिकाणी हर्षवर्धन पाटलांच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी देखील तिथल्या स्थानिक लोकांना मिळाल्या आहेत। त्या ठिकाणी हर्षवर्धन पाटलांना वाटत होतं लोकांना की हर्षवर्धन पाटलांना त्या जिल्हा परिषद गटामध्ये लीड मिळेल, परंतु त्या ठिकाणी सुद्धा तसं न होता दत्तामामांनाच लीड मिळाला आहे। चौथा जिल्हा परिषद गट पाहिला तर तो जिल्हा परिषद गट निमगाव केतकी निमसाकर जिल्हा परिषद गट हा एक महत्वपूर्ण जिल्हा परिषद गट होता। या गटामध्ये महायुतीचे उमेदवार दत्तामामा भरणे यांना 17,018 मतं मिळाली आणि हर्षवर्धन पाटलांना 12,485 मतदान या जिल्हा परिषद गटामध्ये झालं। तर तिसरे उमेदवार अपक्ष 4,908 मतदान हे प्रवीण भैयाला झालं। आणि निमसाकर निमगाव केतकी जिल्हा परिषद गटामध्ये महायुतीचे दत्तामामा भरणे यांनीच मित्रांनो आघाडी घेतलेली, लीड घेतलेला आपल्याला दिसून येत आहे। 4,533 मताचं लीड जिल्हा परिषदेच्या या निमगाव केतकी निमसाकर गटामध्ये मामांनीच घेतलं। त्यानंतर पाचवा जिल्हा परिषद गट येतोय तो काटीवाडापुरी जिल्हा परिषद गट। या जिल्हा परिषद गटामध्ये महायुतीचे उमेदवार दत्तामामा भरणे यांना 14,601 मतदान मिळालं। तर हर्षवर्धन पाटलांना 14,324 मतदान मिळालं आणि अपक्ष उमेदवार प्रवीण भैया माने यांना 5,523 मतदान या जिल्हा परिषद गटामध्ये झालं। त्या ठिकाणी दत्तामामा भरणे यांना लीड मिळालं, परंतु कमी मिळालं, 277 मताचं लीड मिळालं। त्यानंतरचा 6वा जिल्हा परिषद गट आहे कळस वालचेनगर। या कळस वालचेनगर गटामध्ये बर्नेवाडी असेल, अंथुर्णे असेल, हे बर्नेवाडी हे आमदार दत्तामामा भरणे यांचं गाव आहे। त्या ठिकाणी या जिल्हा परिषद गटामध्ये 18,663 मतदान हे महायुतीचे उमेदवार दत्तामामा भरणे यांना मिळालं। तर 8,640 मतदान हे माजी मंत्री महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षवर्धन पाटलांना मिळालं। आणि या जिल्हा परिषद गटामध्ये 2,787 मतदान हे अपक्ष उमेदवार प्रवीण भैया माने यांना मिळालेलं आहे। तर या गटामध्ये दत्तामामांनी मात्र चांगलीच भरारी घेतली आणि चांगलंच लीड या ठिकाणी घेतलेला आहे। इंदापूर तालुक्यात जिल्हा परिषद गटाचा विचार केला तर सगळ्यात जास्त जिल्हा परिषद गटामध्ये कोणाला लीड मिळालं ते दत्तामामांना मिळालं आणि तो जिल्हा परिषद गट आहे कळस वालचेनगर। या गटामध्ये 9,523 मताचं विजयी लीड हे दत्तामामांना मिळालं आहे। 7वा जिल्हा परिषद गट येतोय तो बावडा लाखेवाडी। या बावडा गावामध्ये स्वतः माजी मंत्री हर्षवर्धन पाटलांचं निवासस्थान आहे। बावडा लाखेवाडी हा मतदारसंघ जिल्हा परिषद गट आहे तो या गटाचं नेतृत्व हर्षवर्धन पाटलांच्या कन्या अंकिताताई पाटील यांनी केलेलं आहे। त्या जिल्हा परिषदेला त्या ठिकाणी निवडून गेलेल्या आहेत। या जिल्हा परिषद गटामध्ये सुद्धा दत्तात्रय मामा भरणे यांना 13,599 मतदान मिळालं आणि हर्षवर्धन पाटलांना 16,812 मतदान मिळालं आणि प्रवीण भैया माने यांना 5,652 मतदान मिळालं आहे। या जिल्हा परिषद गटामध्ये मात्र हर्षवर्धन पाटलांना 3,213 मताचं लीड मिळालं आहे। कोणत्याच जिल्हा परिषद गटामध्ये हर्षवर्धन पाटलांना लीड मिळालं नाही।
फक्त बावडा आणि लाखेवाडी जिल्हा परिषद गटामध्येच हर्षवर्धन पाटलांना लीड मिळाले आहे। हे होते 7 जिल्हा परिषद गट। आता 8वं जे आहे ते इंदापूर शहर। या इंदापूर शहराचा देखील आपण विचार करणं फार महत्वाचं आहे, कारण येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत इंदापूर शहरातल्या, त्यामुळं हा इंदापूर शहर देखील महत्वाचा आहे, कारण याच्यावरूनच येणाऱ्या निवडणुकीमध्ये कोणाचं पारड जड आहे हे मात्र स्पष्ट होणार आहे। या इंदापूर शहरामध्ये 7441 मतदान हे दत्तात्रय मामांना मिळालं, तर 6903 मतदान हे माजी मंत्री महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षवर्धन पाटलांना मिळालं, तर 2402 मतदान हे अपक्ष उमेदवार प्रवीण माने यांना मिळालं। या इंदापूर शहरात देखील 538 मतदानाचं लीड हे दत्तात्रय मामांना मिळालं आहे। आता 9व्या गोष्टीचा विचार केला तर ते पोस्टल मतदान फार महत्वाचं मतदान असतं। पोस्टल मतदान म्हणजे या पोस्टल मतामध्ये सुद्धा 1126 मतदान हे आमदार दत्ता मामांना मिळालं आहे, तर 1003 मतदान हे माजी मंत्री हर्षवर्धन पाटलांना मिळालं आहे आणि 199 मतदान हे प्रवीण माने यांना मिळालं आहे। आणि पोस्टल मतामध्ये सुद्धा दत्ता मामांना 123 मताचं मित्रांनो लीड मिळालं आहे। एकंदरीत पाहिलं तर विकासाच्या जोरावरती दत्ता मामांनी संपूर्ण इंदापूर तालुक्यामध्ये फार मोठं मताधिक्य घेतलेलं आपल्याला दिसून येत आहे। दत्ता मामांना एकूण मतदान मिळालं 1,17,236 आणि माजी मंत्री महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षवर्धन पाटलांना 97,826 मतदान मिळालं आणि अपक्ष निवडणूक लढवलेले पहिल्यांदाच निवडणुकीच्या मैदानामध्ये उभा असणारे प्रवीण भाई माने यांना 37,917 मतदान हे इंदापूर विधानसभेमध्ये मिळालं आहे। आणि एकंदरीत पाहिलं तर 19,410 मतदानाचं लीड हे दत्ता मामा भरणे यांनी इंदापूर विधानसभेमध्ये घेऊन हर्षवर्धन पाटील आणि प्रवीण भैया माने यांचा पराभव हा दत्ता मामा भरणे यांनी केलेला आहे आणि तिसऱ्यांदा आमदारकीची हॅट्रिक दत्ता मामांनी केली आहे। एकंदरीत या इंदापूर विधानसभेचं पाहिलं तर एकीकडे हर्षवर्धन पाटलांबरोबर त्यांचे जे निष्ठावंत कार्यकर्ते होते ते कार्यकर्ते ऐन वेळेला हर्षवर्धन पाटलांना सोडून गेले। मामांना त्या ठिकाणी त्यांनी साथ दिली आणि या ठिकाणी इंदापूरची विधानसभेची निवडणूक दुरंगी होण्याऐवजी तिरंगी झाली। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षामध्ये बंडखोरी झाली। प्रवीण भैयांनी अपक्ष अर्ज दाखल केला आणि ते अपक्ष किटली चिन्हावरती उभा राहिले आणि सुमारे 38,000च्या आसपास मतदान हे प्रवीण माने यांनी घेतलं आहे। खऱ्या अर्थाने आपण जर एक विचार केला तर कदाचित प्रवीण भैयांचा फटका हा हर्षवर्धन पाटलांना बसलेला आहे। दुसरीकडे जे निवडणुकीच्या तोंडावरती हर्षवर्धन पाटलांना एक इंदापूर तालुक्यामध्ये आप्पासाहेबांच्या रूपाने जे झटका असेल किंवा ओबीसी नेते जे देवराज जाधव असतील आणि त्यांचे सहकारी त्यांनी देखील हर्षवर्धन पाटलांची साथ सोडून त्या ठिकाणी दत्ता मामांना पाठिंबा दिला। या सर्व एकंदरीत परिस्थितीमुळे दत्ता मामा भरणे यांनी या इंदापूर विधानसभेमध्ये 19,000च्या वरती लीड घेऊन त्या ठिकाणी तिसऱ्यांदा हॅट्रिक करून आमदार झालेला आहे। आता महाविकास आघाडीचा जर विचार केला, महायुतीचा जर विचार केला तर लोकसभेला जी परिस्थिती होती, लोकसभेला आपण सर्व देशांनी पाहिलं महाराष्ट्रामध्ये काय झालं। महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला चांगलं लोकांनी पाठबळ दिलेलं होतं। याचाच विचार करून महायुतीनं जे इलेक्शनच्या महाराष्ट्र विधानसभेच्या तोंडावरती जे निर्णय घेतले त्यामध्ये त्या महायुतीला जो जास्त फायदा कुठं झाला तर तो फायदा झाला लाडक्या बहिणींमुळे।
लाडक्या बहिणींनी महाराष्ट्रातली महायुती वाचवली असं मला तरी एकंदरीत वाटतंय। त्यामध्ये महायुतीने अनेक चांगले निर्णय घेतले। यामुळे मित्रांनो महायुतीला या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये फायदा झाल्याचं आपण पाहिलेलं आहे। आणि आजच्या विश्लेषणातून ही असं वाटतंय की दत्तामामा भरणे यांना लाडक्या बहिणींचा देखील फार मोठा फायदा झालेला आहे।